आपण या लेक्चरमध्ये रिव्ह्यू आणि व्ह्यू ह्या दोन मेनू बद्दल माहिती पाहणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण होम टॅब मधील सगळे ग्रुप, सगळे ऑप्शन, इन्सर्ट, डिझाइन, पेज लेआउट असे सगळे ऑप्शन पाहिले आणि पूर्णपणे डॉक्युमेंट आपण आता तयार केला. मग आता हा तयार केलेला डॉक्युमेंट एकदा क्रॉस चेक करण्यासाठी तो व्ह्यू केला जातो. व्ह्यूच्या आधी रिव्ह्यू केला जातो. जेणेकरून डॉक्युमेंट आपलं व्यवस्थित झालंय की नाही झालं ते चेक करण्यासाठी रिव्ह्यू ऑप्शन फार महत्वाचा आहे. मग रिव्ह्यू ऑप्शन मध्ये सगळ्यात पहिला जो ऑप्शन येतो तो म्हणजे स्पेलिंग अँड ग्रामरचा. कारण का डायरेक्टली हे प्रिंटआउटला द्यायचं किंवा व्हेरीफायला द्यायचं ते करण्यापेक्षा आपण एकदा रिव्ह्यू करूयात आपण त्याला. तर ते त्यामध्ये जर बघण्यासाठी स्पेलिंग अँड ग्रामर, तिसरं समानार्थी शब्द, आपल्या वर्ड मध्ये काही राहिले का, काय करायचं आहे का आणखीन ऍडिंग, हे आपण पाहू शकतो. आता स्पेलिंग अँड ग्रामरचा ऑप्शन पाहण्यासाठी आपल्या पेजमध्ये बऱ्याच ठिकाणी काही चुकलंय का किंवा काय ऍड करायचंय का ते पाहण्यासाठी वर्ड काय करतो, जर स्पेलिंग मिस्टेक झाल्या तर हे पहा अशी रेड कलरची अंडरलाईन देतो. इथे आपण आता डॉक्युमेंट चेक केलं नाही आणि असंच जर प्रिंट आउट काढलं तर हे सगळं असं चुकीचं प्रिंट निघेल. कारण का ह्याच्यात बऱ्याच स्पेलिंग मिस्टेक झालेल्या आहेत, बऱ्याच ग्रॅमॅटिकल मिस्टेक झालेल्या आहेत. मग ह्या करेक्शन कशा करायच्या, मग ते पाहावं लागतं तर ते रिव्ह्यू मधनं. तर रिव्ह्यू मधून सुद्धा पाहायची गरज नाही, आपण हा पेज असाच पाहू शकतो कुठे कुठे रेड कलरचे अंडरलाईन आल्यात. तर जिथे जिथे आपल्याला रेड कलरचे अंडरलाईन दिसत त्या शब्दाला राईट क्लिक जर केलं तर तो आपल्याला स्पेलिंगच्या सजेशन्स देतोय आपल्याला, की त्या शब्दाची स्पेलिंग काय यायला पाहिजे. लर्निंग आहे की लार्डिंग आहे की लार्किंग घ्यायचंय की लर्निंग्स घ्यायचंय. या सजेशन्स पैकी आपण कुठलाही एक ठेवू शकतो. नाहीच घ्यायचं असेल तर इथे इग्नोर नावाचा सुद्धा ऑप्शन आहे. आपल्याला ऍज इट इज जर असंच ठेवायचंय पण रेड कलरची अंडरलाईन नकोय तर आपण तो इग्नोर करू शकतो. पण जर काही चेंजेस करायचे असतील तर आपण ह्याच शब्दाला राईट क्लिक करून ह्या सजेशन्स मधून जी स्पेलिंग योग्य आहे ती देऊ शकतो. म्हणजे आपल्याला स्वतःला सुद्धा जर ती स्पेलिंग आली नाही तर तो हा आपल्याला सजेशन्स देतो. आपण आता ती स्पेलिंग करेक्ट करून घेऊया. पहा रेड कलरची अंडरलाईन निघून गेली. अशाच पद्धतीने एक एक. पण हे आपण किती वेळा असं मॅन्युअली बघणार, तर त्यासाठी रिव्ह्यू ऑप्शन मधून जर पहिला स्पेलिंग अँड ग्रामरचा निवडला तर तो एक 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 स्पेलिंग आपल्याला वन बाय वन आणून देतो. आता पहा त्यांनी त्याच्या पुढची स्पेलिंगचा आणून दिले. याला ब्ल्यू कलरची अंडरलाईन आली का, तर ग्रामॅटिकल मिस्टेक झालेले आहेत. मग कशामुळे ग्रामॅटिकल मिस्टेक झाले तो सजेशन्स देतोय की लास्ट आणि मिनिटच्या मध्ये डॅश हवा होता तो घ्यायचाय का. पण मला डॅश नकोय, असंच राहू द्यायचंय मी जसं टाईप केलं तसं. ते जर करायचं असेल तर आपण त्याला काय करूया, तिथे खाली इग्नोर वन्सला क्लिक करूया आणि जर हवं असेल तर त्याला आपण क्लिक करून हे करू. पहा आता त्यांनी परत लगेच पुढची स्पेलिंग आणून दिली आपल्याला. WLL झालंय तिथे आपल्याला विल पाहिजे का वॉल पाहिजे का वेल पाहिजे असे त्यांनी सजेशन्स आणून दिलेत. आपल्याला इथे कोणता शब्द पाहिजे तर तो आपण इथे ठेवू शकतो आणि परत त्याचे त्यांनी समानार्थी शब्द पण आणून दिलेले आहेत. मला आता विल लागणार आहे इथे, तर मी पहिल्या सजेशन्सला क्लिक करते, त्यांनी लगेचच तो अप्लाय करून देतो. आता पुढची स्पेलिंग वन बाय वन एक 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 स्पेलिंग येत राहते. जिथं जिथं आपल्याला काय काय घ्यायचंय तिथं पटापटा क्लिक करत जायचं. सम इथे ऑब्वियस लागणार होतं, हा आपण घ्यायचंय. इथे यू आणि मस्ट मध्ये स्पेस जास्त झालेत तर ते त्यांनी लगेच आणून दिलेलं आहे. इफ वर्क इथे एक झालेलं आहे. विणकर, आता इथे मला विणकरच हवं आहे. विकर, व्यंकट, विना हे नकोच आहे, त्यामुळे मी इथं याला इग्नोर वन्स करते. सोसायटीची स्पेलिंग हे झालेली त्यामुळे ती आपण करेक्शन करायला घेऊयात. कोड आणि कोलन मध्ये स्पेस नको पाहिजे होता, त्यांनी सजेशन्स दिले की जोडून हवंय तर ते तसं आपण त्याला घेऊ शकतो. इथे पण ही स्पेलिंग, नावाची स्पेलिंग सुद्धा वर्ड काय करतो त्याला स्पेलिंग येत नाही, मग त्यामुळे तो रेड कलरची अंडरलाईन दिली. आपल्याला आहे असंच ठेवायचं असेल तर आपण त्याला इग्नोर करत जाऊया. शक्यतो वर्डला आपल्या नावाच्या स्पेलिंग माहिती नसतात त्यामुळे तो रेड कलरच्या अंडरलाईन. हे पहा वर्डनी आता आपल्याला डायलॉग बॉक्स आणून दिलाय की तुमचं स्पेलिंग अँड ग्रामर कम्प्लीट झालंय. म्हणजे आपण रिव्ह्यू ऑप्शन थ्रू आपण हे सगळं आता चेक केलेलं आहे. आणखीन रिव्ह्यू मध्ये त्याच्याच पुढचा ऑप्शन आहे तिसरंचा. आपल्याला एखाद्या शब्दाच्या जागी किंवा समानार्थी शब्द पाहिजे, आपल्याला माहिती नाही, मग तेवढ्यासाठी गुगल ओपन करत बसायचं नाही. तर मला आता ह्या मॉर्निंग शब्दाला समानार्थी शब्द पाहिजे तर मी तो शब्द सिलेक्ट करते आणि थिसरसला क्लिक करते. त्यांनी मॉर्निंग ह्या शब्दासाठी बऱ्याच समानार्थी शब्द मला इथे आणून दिलेले आहेत. मला जर यूज करायचं असेल, मला आता हे प्री लंच, मॉर्निंग प्री लंच आहे
बिफोर नून असे बरेच वेगवेगळे. तर मला आता बिफोर नून हा शब्द घ्यायचाच आहे त्याला. तर मी याला राईट क्लिक करून इन्सर्टला क्लिक करते. त्याने त्या त्या शब्दाच्या जागी त्याचा रिलेटेड समानार्थी शब्द आणून ठेवला आहे. पण मला नकोच आहे, मग मी याला काय करते आता कंट्रोल झेड वापरून आपला आहे तसा शब्द ठेवते. अशा पद्धतीने तुम्ही समानार्थी एका अशा शब्दाचा घेऊ शकता. आणि तुम्हाला जर वाटत आता ह्या पेजमध्ये आपले किती पेजेस झालेत, किती वर्ड्स आहेत, हे जर सगळं काउंट करायचं असेल तर रिव्ह्यू मध्ये त्याच्याच पुढचा ऑप्शन आहे वर्ड काउंट नावाचा. वर्ड काउंटला फक्त तुम्ही क्लिक करा. तुम्ही किती पेजेस टाईप केलेत पहा, आपले 3 पेजेस होते. बघूयात आपण 3 पेजेस आहेत. थोडं पेज खाली स्क्रोल करून बघूयात. बघा हेडर मध्ये पेज 1, पेज 2, पेज 3 आलेले. मी आता वर्ड काउंटला क्लिक करते. पहा त्यांनी बरोबर आपल्या किती पेजेस झालेत, आपण शब्द किती टाईप केले, स्पेस न घेता किती वर्ड आले आणि विदाउट स्पेसने किती शब्द आले, आपण पॅरेग्राफ किती गेले आणि लाईन्स किती आहेत आपल्या वर्ड मध्ये, त्या त्यांनी सगळे कॅल्क्युलेट करून आणून दिले फक्त एका क्लिक वरती. ओके, क्लोज. आता त्याच्या पुढचं ऑप्शन आहे रिव्ह्यू मध्ये स्पीच नावाचं आहे. जर एखाद्या आपल्याला जर वाटत असेल तर हे कुणीतरी वाचून द्यावं, आपल्याला वाचायचं हे होत असेल किंवा वाचायला वेळ नसेल तर हा वर्ड आता आपल्याला वाचून सुद्धा देतोय. रीड अलाउडला जर क्लिक केलं तो अशा पद्धतीने आपल्याला वाचून देतोय आपल्याला. क्लोज करायचं असेल तर इथे स्टॉप आपण त्याला सांगू शकतो, स्टॉप कर म्हणून. तर ते लगेच तिथे बोलण्याचं संपेल. म्हणजेच रीड अलाउडनी तो आपल्याला पूर्ण जे काही वर्ड मध्ये जेवढं काही टायपिंग केलेलं असेल ते सगळंच्या सगळं वाचेल. एवढंच की वर्ड आता सध्या इंग्लिशच टाईप केलेलं वाचून देतोय, मराठी वाचत नाही. अशा पद्धतीने आपण रिव्ह्यू मध्ये स्पेलिंग अँड ग्रामर चेक केलं, समानार्थी शब्द कसे बघायचे ते चेक केलं. याच्यामध्ये वर्ड काउंट मध्ये तो किती पॅसेज तुम्ही टाईप केले, किती वर्ड आहेत, किती स्पेसेस तुम्ही दिलेत, हे सगळं चेक करून देतोय. आणि रीड अलाउड हा नवीन ऑप्शन आलेला आहे. आधी हा ऑप्शन नव्हता आधीच्या व्हर्जन्स मध्ये. तो आपल्याला आपलं पेज रीड करून देतोय तो स्वतः. अशा पद्धतीने रिव्ह्यू. आता व्ह्यू बघूयात. रिव्ह्यू चेक केलं आपण सगळं. आता व्ह्यू दिलेलं डॉक्युमेंट किंवा घेतलेलं जे प्रोजेक्ट आहे किंवा आपण जे केलेलं प्रोजेक्ट आहे ते आपल्याला पाहायचंय, वेगवेगळ्या मोडमध्ये पाहायचंय, नुसतं वाचायचंय किंवा प्रिंट लेआउट मध्ये बघायचंय किंवा इंटरनेटवरती जसे पेजेस दिसतात तसे पाहायचे. तर वेगवेगळे व्ह्यू पाहण्याच्या पद्धती आहेत. व्ह्यूज पहिला बघूयात आपण रीड मोड. फक्त या रीड मोडला जर क्लिक केलं तर आपल्याला आपलं डॉक्युमेंट फक्त वाचण्यासाठी उपलब्ध होईल. पहा आपण अशा पुस्तक कसं वाचतो याप्रमाणे आपल्याला वाचायला मिळेल. इथे नेक्स्ट ॲरोचा क्लिक आहे, तो आपल्याला पुढच्या पेजवरती घेऊन जातोय. आपण आधीचे 2 पेज वाचले, नेक्स्ट केले की पुढचे पेजेस असे आपल्याला वाचायला मिळतील. पहा मी आता नेक्स्ट करतेय. म्हणजे नुसतंच टाईप केलेला मॅटर वाचायचं असेल तर आपण अशा पुस्तक टाईप असं वाचू शकतो. याला म्हणतात रीडिंग मोड व्ह्यू. आता आपलं वाचून झालंय. वरती मेनू बार मध्ये ऑप्शन चेंज झालेले आहेत. टूल्स आणि व्ह्यू दोनच ऑप्शन आलेले आहेत. पुन्हा आपण व्ह्यूज मध्ये जाऊयात आणि एडिट डॉक्युमेंट पूर्वीचं जे होतं तसे आपण डॉक्युमेंट तो एडिट मोड मध्ये आपण ओपन केलाय. बाय डिफॉल्ट प्रिंट लेआउट मध्येच आपल्याला डॉक्युमेंट आपण पाहतो. म्हणजे प्रिंट करताना आपलं डॉक्युमेंट कसं दिसेल याचा व्ह्यू आपल्याला इथे दिसतो. पुढचा व्ह्यू आहे तो म्हणजे वेब लेआउट. पहा मी वेब लेआउटला क्लिक केले, कसं दिसतंय, एखादा इंटरनेटचं पेज दिसावं अशा पद्धतीने फुल स्केप दिसतोय, विदाउट मार्जिन वगैरे अशा पद्धतीने वेब लेआउट इंटरनेटवरचे जसे पेजेस दिसतात त्या पद्धतीने. म्हणूनच याला वेब लेआउट, वेब सारखा लुक येतो याला. आउटलाईन व्ह्यूला जर क्लिक केलं तर आपल्या प्रत्येक पॅरेग्राफला आउटलाईन व्ह्यू येते. आउटलाईन व्ह्यू मध्ये हा पेज आता आपल्याला बघायला मिळतोय. क्लोज करायचा हा व्ह्यू तर इथे आता वरती क्लोज आउटलाईन व्ह्यू नावाचा ऑप्शन आलेला आहे. आपण त्याच्यावरती क्लोज करूयात. पुन्हा आपल्याला नॉर्मल व्ह्यू मध्ये आपलं पेज दिसेल. व्ह्यू म्हणजेच पाहण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता इथे आणखीन एक ऑप्शन आहे, पेज मुवमेंट करायची आपल्याला. एक हा जे सगळे पेजेस आहेत ते आपल्याला एका याच्यामध्ये बघायचे आहेत. मी आता स्लाइड बाय स्लाइड करते. पहा आपल्याला 2 पेज ऍट अ टाइम दिसत. मगाशी एकच पेज दिसत होतं, आता आपल्याला 2 पेज ऍट अ टाइम दिसायला लागले. आपण जर पुढे स्क्रोल करून याला घेतलं तर पुढचे पेजेस दिसतील. मागे जर स्क्रोल केला तर आपल्याला मागचे पेजेस 2 दिसतील. मी व्हर्टिकलला क्लिक केलं तर पहिल्यासारखं व्हर्टिकलचे ऑप्शन्स मिळतील आपल्याला. आणि याच्या पुढे ऑप्शन आहे शो नावाचा.
आपण याच्या आधी मार्जिन्सचे ऑप्शन शिकले होते. त्याच्यामध्ये आपण काय केलं, की मार्जिन्स रुलर बारवरनं पण चेंजेस केल्या आणि ह्या रुलर बारवरनं पण चेंजेस केल्या. पण कोणाकोणाच्या वर्डमध्ये ही रुलर बार दिसतच नाही आणि असते तर ती काढायची असते. तर त्याच्यासाठी व्ह्यूमध्ये शो नावाचं ऑप्शन आहे. रुलरला आता टिक मार्क आहे म्हणून दिसते. मी टिक मार्क काढून टाकते. पहा आपल्याला रुलर बार दिसत नाही. म्हणजे किती मार्जिन लावली आहे, काय लावली ती आता समजतच नाही. मग एखाद्यांच्या वर्ड ऑप्शनमध्ये जर रुलर बार दिसत नसेल, तर व्ह्यू ऑप्शनमध्ये शो या टॅबमध्ये रुलर त्याच्या चेकबॉक्सला जर क्लिक केलं तर रुलर बार आपल्याला शो होईल. त्याचं क्लिक काढून टाकलं तर रुलर बार निघून जाईल. अशा पद्धतीने ह्याच पेजवर जर आपल्याला ग्रिड लाईन्स हव्या असतील, अशा पद्धतीचे चेक्स पाठीमागे हवे असतील, चौकोन बॉक्स, तर आपण ह्या घेऊ शकतो. पण वर्डमध्ये ग्रिड लाईनची गरज लागत नाही, त्यामुळं आपण त्याचा बॉक्स काढून टाकूया. नेव्हिगेशन पेज क्लिक केलं की फाइंडचा मेनू आपल्याला अवेलेबल होतो. ह्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला काही वर्डिंग सापडत नसेल, वन नावाचा हा शब्द जर मी शोधला, तर वन नावाचा शब्द किंवा ON ह्या नावाचा शब्द कुठे कुठे आहे तो पटकन आपल्याला कुठल्या पॅरेग्राफमध्ये हे आपल्याला लगेच तो आणून हायलाइट करून देतो आणि तिथे त्याचे पॅरेग्राफ्स मिळतात आपल्याला. नेव्हिगेशन पेन मिळतो आपल्याला, सर्च बॉक्स आपल्याला साईडला मिळून जातो. त्याच्यानंतर शो टॅबच्या नंतर झूम मेनू अवेलेबल आहे. झूम बार पण आपण सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस वर्डचं इंट्रोडक्शन मध्ये स्टेटस बार वरती सुद्धा झूम बार अवेलेबल आहे. पेज तुम्हाला झूम इन झूम आउट करायचं असेल, पेज कमी व्ह्यू मध्ये जर बघायचं असेल, पेज जास्त व्ह्यू मध्ये जर बघायचं असेल, नॉर्मली आपण 100 वरती ठेवतो, तर हे झूम बार वरनं आपण केलेलं आहे. स्टेटस बार वरती कोपऱ्यातच झूम बार असतो, पण व्ह्यू ऑप्शन मध्ये सुद्धा झूम मेनू अवेलेबल आहे. पूर्ण 100% करायचं असेल तर आपण डायरेक्ट 100%. झूमला क्लिक केल्यानंतर झूम आपल्याला किती, इथे 200% अवेलेबल आहे. मला जर 200% मध्ये व्ह्यू जर बघायचे असेल तर मी 200% ला क्लिक करते आणि ओके करून बघूयात. आपलं पेज आपण आता सध्या 200%च्या व्ह्यू मध्ये बघत आहोत. पुन्हा मला हे 100% नॉर्मली करायचंय, बाजूचाच ऑप्शन आहे 100%, याला आपण क्लिक केलं तर नॉर्मली आपला पेज कसा होता तो दिसेल. त्याच्यानंतर मागाचा जो ऑप्शन होता साईड टू साईड, एकच पेज आपल्याला पाहायचं असेल किंवा मल्टिपल पेजेस एकाच याच्यामध्ये पाहिजे असेल तर आपण मल्टिपल पेजेसचा व्ह्यू बघू शकतो. मगाशी साईड बाय साईड मध्ये एकाच वेळी 2 पेज येऊ शकतात, इथे एकाच टाइमला मल्टिपल पेजेस आपल्याला इथे दिसत. आणि परत नॉर्मली 1 पेज जर बघायचं असेल तर झूम मध्येच 1 पेजचं तुम्ही लुक घेऊ शकता, पण झूम कमी होतो त्याच्यामुळे. मग परत 100% ला क्लिक केलं तर हा नॉर्मल झूम मध्ये येतो. अशा पद्धतीने आपण रिव्ह्यू आणि व्ह्यू हे 2 मेनू पाहिले.